श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरु गंगागिरी महाराज, जय. श्रीपाद रामदास महाराज, जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. हर हर महादेव. उद्धव चष्मा कुठे कुठं हाल छापला आता. शांती पडते नाही सुख. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ आता मजू कोणी परीद. देव सभायांतरी उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. हे मालंकार नामी तुका म्हणे तैसे. 269 नंबरचा आपण बरोबर आहे. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात पण शांती पडते पर्यंत आलते. हा क्रम वेगवेगळा प्रत्येकाचा नाही. बरोबर. देवाधिदेवा जगत्रही परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हरिषे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गोडपणी जैसा गुळ देव झाला सकळ आता अंबजो कोणी परी देव सभाया अंतरी. गोडीच्या रूपाने सर्व गुळच आहे त्याप्रमाणे नाना रूपात्मक जगताच्या रूपाने सर्व देवच आहे. जसं गुळ आणि गोडी वेगळी नाही. गोडीच्या रूपानं गुळच गोडी वेगळं नाही त्याप्रमाणे नाना रूपात्मक जगताच्या रूपाने सर्व देवच आहे. जग नोय अवघा जनार्दन. हे जग नाही देवच. जगद्गुरु तुकोबारायांचा अनुभव आहे. दिसतंय सगळं देव वेगळा जग वेगळं असं नाही. हे सगळं काय आहे देवाचं स्वरूप आहे. आता मी भजन कसे करू. ती गोपी म्हणते ना का बगडारू. देखे आणि रा देखे तो सब होई नाही घेरा. आता पाय तरी कुठं ठेवू मग चौखड कृष्ण नाही तो मग साक्षात्कार झाला ना तिला. तिला सर्वत्र कृष्ण दर्शन दिसायला लागलं. सगळं कृष्ण जगतच दिसाना गेला. नुसता कृष्ण दिसत. ती म्हणली मग आता पाय कुठे ठेवू. कृष्णावरती काय ठेवता येणार नाही ना. काय अनुभव आहे तिचा. कहा पगडारू देखे आणि रा देखे तो सब होई नाही घेरा. जी जगद्गुरु तुकोबारायांची अनुभूती आणि त्या गोपींची अनुभूती एक आहे. असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आता सगळं जगत रूपानं जर देवाचे आता भजन तरी कसं करू मी. कारण माझ्या मनात आज बाहेर सर्व देवच भरलाय. आणि ते देव स्वरूपच झाले ना. ते काय देवापासून वेगळे राहिले असतील का. नाही ना.
कसं झाल्याशिवाय जगदेव दिसत नाही. जगदेव ज्यावेळेस स्वतः देव होतो ना तो स्वरूपाना, त्यावेळेस त्याला जगतच देव दिसत असत. असं आहे. दिसणच कसं काय दुसरं काही. डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली, घनानंद मूर्ती माझ्या ध्यानासी आली. नामदेवरायांचा अभंग आहे ना. अरे डोळ्यातली बाहुली जर पडून झाला तर आता बाहेर काय पांडुरंग दिसन का दुसरं काही दिसन? पांडुरंग दिसन. हा, ते पांडुरंग स्वरूप झाले नामदेवराय. म्हणजे पहिला आपण भगवंत स्वरूप व्हायचं, मग जग आपोआप दिसतंय आपल्याला, नाही का? जग आहेच भगवंत स्वरूप, आपण तसं व्हायचं. मग आपला चष्मा बदलायचा, आपली नजर बदलायची, सगळं सोपं, नाही का? गोडीच्या रूपाने सर्व गुळच आहे, त्याप्रमाणे नाना रूपात मग जगताच्या रूपाने सर्व देवच आहे. हे सर्वत्र भगवत दर्शन ही एक नंबरचं दर्शन आहे. आता मी भजन कसे करू, कारण माझ्या मनात आत बाह्य सर्व देव बसलाय. एकात हरी, बाहेर हरी, हरीने कोंडिले पाण्याहून लाट निराळी नाही. दिसते आपल्याला ती लाट, लय लाट आल्या म्हणजे आपण म्हणत पाणी आलं, खायला आता उसळा तेव्हा समुद्र उसळतो असं नाही म्हणत आपण. अरे लाटा म्हणजे काय, वाऱ्याची अवांतर करणी म्हणली ती, पण ती पाणीच आहे ना. लाटा आणि पाणी वेगळं नाही, दिसायला वेगळं दिसते पण ती पाणीची. लाट पाण्यापासून वेगळी नाही, तशी आम्ही देवापासून वेगळे नाही, हा सिद्धांत सांगायचा आहे महाराजांना. महाराजांना याच्यातून सिद्धांत सांगायचा आहे, पाण्यापासून लाट निराळी नाही. उदक वेगळा नव्हे, तरंग निराळा. आम्ही काय देवापासून वेगळे आहे का? नाही. आम्ही आलोय तिथूनच, राहणार आहे तिथंच आहे, आणि संतांनी आम्हाला ओळख करून दिली आम्ही कोण आहे म्हणून. देवाची बरी तुम्ही. त्याच्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, सोने आणि दागिने नाव दोन्ही, सोनं आणि दागिने. दागिने बनायच्या अगोदरच सोनं होतं, दागिने बनवले तरी सोनं आहे, आणि दागिने मोडले तरी सोनं आहेच. आपली नजर दागिने पाहते, सोनं पाहत नाही ना, अधिष्ठान पाहत नाही ना आपण. साधू अधिष्ठान पाहतो, साधूची नजर अधिष्ठानाची असते, साधूची नजर अधिष्ठानाची असते. साधू आपल्यातलं अधिष्ठान पाहतो, आपण कर्म पाहतो. हवा म्हणायची काय काय खाती पाहू नका, दूध किती पवित्र ते पहा ना. याच्यातून त्यांना हेच सांगायचं होतं, कोणाचं कर्म पाहू नका. कोणाचं कर्म पाहिलं तर फार खेळच होऊन जाईल. कर्म नाही पाहायचं कोणाचं, संतांचं तर नाही पाहायचं, कोणाचंच कर्म नाही पाहायचं. अधिष्ठानाची नजर आली पाहिजे, अधिष्ठान पाहायचं, त्याच्यातलं भगवंत पाहायचा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणता, सोने आणि दागिने नावे दोन आहेत. अर्थात म्हणजे सोन्यात काही भेद नाही. त्याप्रमाणे देव आणि आम्ही भक्ती अशी नावे दोन. किती अख्ख्या गाथ्यामध्ये महाराजांना खरं हे सांगायचे, तत्वमसी महावाक्य सांगायचे, पण डायरेक्ट कसं ज्ञान सांगून कळत नाही ना जीवाला एका वाक्यात. नाही तर पहिल्या ओळीतच सगळी ज्ञानेश्वरीचं सारे, पण 9000 ओव्या सांगावं लागल्या, पुढून सांगावं लागत ना. एवढ्या
लोक जगाला सांगायचे कीर्तनकार, प्रवचनकार, बाबा लोक त्यांचा चालता पाहिजे ना उदरनिर्वाह काहीतरी समजून सांगायला पाहिजे कोणतरी. देव आणि आम्ही भक्त अशी ही नावे दोन आहेत, पण द्वैता अर्थ देव हा एकच आहे. जसं अलंकार आणि सोनं दिसायला दोन एक आहे आणि लाटा दिसायला दोन असा एक आहे, तसं देव आणि आम्ही एक आहोत स्वरूपानं बरं का. नाही तर मग असे काही प्रमाण आहे. तुम्ही जर बाळक्रीडा वाचली आणि एखादा म्हणला मीन देव सारखाच आहे पानामध्ये, म्हणले तुकाराम महाराज म्हणले मग देवाना गोवर्धनगिरी पर्वत उचलला, तू एक गुण उचल. आता काय करणार. देवाना 12 गाव अग्नी गिळला, तू एखादी उदबत्ती गिळ पेटून, नाही तर चुलीतला एखादा लेपसा गिळ. मीच देव आहे. असं काही इतकं सोपं समजू नका हे ज्ञान. हे स्वरूपाना देव आहोत आपण, स्वरूपाना देव आहोत आपण, पण भगवंताची शक्ती कशी आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा शक्ती सामर्थ्य फार मोठं आहे ना. भगवंताचं चरित्र दिव्य, भगवंताचं जन्म दिव्य, भगवंताचं कर्म दिव्य, भगवंताची घोंगडी कशी. देव होता येतं म्हणजे स्वरूपानं होता येतं, ही गोष्ट विसरायची नाही. नाही तर मग आम्ही झालो देव, आम्हाला कशाचीच गरज नाही. जो झाला तो म्हणतच नसतो. जो झाला ना त्याच तो म्हणतच नसतो, नाही का. म्हणजे गोडपणे जैसा गोड तैसा देव झाला सकळ आता, भजू कोणे परी देव सभायांतरी, उदका वेगळा नवे तरंग निराळा, हे मालंकार नामी तुका म्हणे जैसे आम्ही. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा, हेचे ज्याचे धन चिंतन सदा हरीचे, इंद्र पदातिक भोग भोग नव्हे ते भवरोग, सार्वभौम राज्य त्याशी काही नाही का, पाताळीच्या अधिपत्य ते तो मानिती विपत, योग सिद्धी सार त्याशी वाटे असार, मोक्ष एवढे सुख सुख नव्हे ते दुःख, तुका म्हणे हरिविना त्याशी वाटे अवघाशी. फार मोठ्या पदाची तुलना केली जगद्गुरु तुकोबारायांनी. ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराणी म्हणली नाही का. म्हणे त्याचे कळ्या वर्म, जे जे कर्म धर्म नशांती काय म्हणले किरकोळ गोष्टी या. आम्हाला भगवंताच्या नामस्मरण म्हणजे सुख प्राप्त झालंय, दिव्य स्थिती प्राप्त झाली, याच्यामुळे ते किरकोळ म्हणले. ब्रह्मादिक पदी त्याचे बाकीचे पद काय मग. आता जे पद आहे मानाचे पानाचे मोठेपणाचे, हे पद कुठं राहिले मग. मला किती टोकाचं बोलते तसं इथे टोकाचं बोलू राहिले. आता परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा, कोण खरे भक्त ब्रह्मदेवाच्या पदालाही निरंतर तुच्छ मानतात. कारण जरी ब्रह्मदेवाचं पद प्राप्त झालं, पद मोठं आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही शंका घेण्याचं कारण नाही. कारण सगळे कारखाने त्याच्या मालकीचे आहे ना. सगळे आपल्या गाड्या त्याच्याच कारखाने तयार झालेले आहे. मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत एवढ्या शरीर तयार होतात ते त्याच्याच कंपन्यांमध्ये तयार होतात. त्याच्या कंपन्या किती असतील. एक गाडी बनवायची म्हणजे का सोपं नाही का. याच्यामध्ये फिटिंग करावं लागते, अगोदर टीसी बनावं लागते,
काही गाडी बनवायची म्हणजे कारखाने किती इंजिनियर लागत्या, किती मशिनरी लागती. लाईट वेगळे, टायर त्याला सगळे यंत्रणा बनवायचं. या कारखाना आपली गाडी बनवायला काही त्याला आता किती कसं बनवलंय शरीर, काही माप आहे का याला. आणि एवढा जरी मोठा मालक असा म्हणले सगळ्या कंपन्याचा, ज्ञानेश्वर महाराज म्हणले ब्रह्मपदाची निवळसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. पण जन्म मरण नाही ना टळत. जन्म मरण टळत नाही. आणि दुसरं एक प्रमाणे त्याला 2 कारण आहे. एक जन्म मरण टळत नाही आणि दुसरं एक कारण आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. हा जो लाभ आहे काल्याचा म्हणजे हा दिव्य आनंदाचा सत्संगाचा, हा तिथं नाही त्या लोकाला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. हे कथा कीर्तन तिथं नाही. म्हणून परमेष्ठी पदा तुच्छ मानिते सर्वात. हे पद तुच्छ येत, बाकीचे खाल्ले किती कसे असतील बरं. काय स्थिती असन जगद्गुरु तुकोबरायांची. जगद्गुरु तुकोबरायांची काय अवस्था असन परमात्मा. खरे भक्त अरे ब्रह्मदेवाच्या पदाला निरंतर तुच्छ मानतात. कारण सर्व काळ हरीचे स्मरण करणे हेच त्यांचे धनी. हेची ज्याचे धन चिंतन सदा हरी. फार मोठं धनी. हे धन ज्याच्याकडे त्याला सगळेच नमस्कार करते नाही. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. बाकीचे तर करणारच मग. किती मोठा पैशावाला असो, सत्ताधीश असो, तो संतांच्या पायात पडतो ना. किती मोठमोठे मुख्यमंत्री असतील आले की ते महाराज लोकांच्या पाया पडतात. म्हणजे शक्ती टिकून येणं की आज जशी तशी. म्हणजे कारण सर्व काळ हरीचे स्मरण करणे हे त्यांच्याकडे धन जास्त आहे ना परमार्थाचं. इंद्र पदादी करून जे दिव्य भोग आहे ते भक्ताच्या दृष्टीने भोग नसून केवळ भोग रोग आहे. भोगे रोग भयम. भोग कायमचे नसतात ना. शरीर थकल्यावर भोग आहे का? नाही. भीती आहे. भय वाटे परी नसते हा संसार. नाही का? सगळं दुःख आहे भोगात. सुख नाही त्यागात सुख आहे नाही का. भोगात भय आहे, भीती आहे. म्हणून ते इंद्र पदादीचे जरी भोग असले दिव्य, आपल्याला दिव्य वाटत आहेत, ते भक्ताच्या दृष्टीने भोग नसून भोग रोग येते. कारण ते मातीतच घालणार आहे ना. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. मुक्त होण्याचे भोग नाही ना ते. त्याला भोग नसून भोग रोग म्हणलंय. हे संतच म्हणून जाणं. जसं आपल्याला वाटतं काय बोलाल देवाच्या गाडीत निघाले, काय मजा, कशाची मजा. ही स्थिती जगद्गुरु तुकोबरायांची स्थिती आहे नाही का. सार्वभौम पदाशी भक्तजनांना काही कारण नाही. त्यांना खरं देव सोडून जगात आहे कोण मोठं नाही का. त्यांना या गोष्टी किरकोळ आहे. किरकोळ आहे. स्वरूपानं कोण मोठे, स्वरूपानं संत मोठे, स्वरूपानं देव मोठा आहे. म्हणून सार्वभौम पदाशी भक्तजनांना काही कारण नाही, काही वाटत नाही त्यांना ब्रह्मादिक पदाचं. इंद्रन चंद्रन महेंद्रन नाही का, यांची काय काय हाल झाली संतांनी वर्णन करून ठेवलं ना.
पाताळाच्या स्वामित्वाला ते केवळ दारिद्र्य मानतात. असं पाताळामध्ये कोणीतरी राजा नाही का? प्रत्येक ज्याच्या वैकुंठ आसन, कैलास आसन, ब्रह्माचं देवाचं आसन, गंधर्वांचे राज्य असतील, पाताळ, सुतळ, वितळ, तळातळाचे किती काही बी मोकार नाही का? त्याचा एखादा स्वामी जरी असला म्हणला राजा तिथला, पण भक्ताच्या दृष्टीनं ते दारिद्र्यच मानते त्यांना. योग आणि योगाने मिळणाऱ्या सिद्धी भक्त त्यांना नासार वाटतात. म्हणजे सगळ्याची व्यावृत्ती करून टाकली तुकोबारायांनी. जे सिद्धी प्राप्त होतात ना, या सिद्धी सुद्धा भक्तजनांना नासार वाटतात. कोण तया कुस्ते म्हणली? कोण विचारिते? आणि सगळ्या साधनाकडे सिद्धी आहे, पण ती सिद्धी वापरीतीच नाही हो. रिद्धी सिद्धी हात जोडून उभे देव त्यांना माग म्हणतो, मागत नाही तर सिद्धी कुठं राहिल्या? सिद्धीचा वापर स्वतः करता तर नाही करीत ते कधी. जगाच्या कल्याणाकरता कधी कधी सहज ते गोष्टी घडू शकतात नाही का? पण स्वतः करता नाही. म्हणून तरी कोणाला सिद्धी प्राप्त झाली असते. मोक्षासारखे मोठे सुख त्यांच्या दृष्टीने सुख नसून केवळ दुःख आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात, एका हरी वाचून त्यांना सर्व सीनच वाटतो. ते म्हणणार मग आपलं तर सगळं मोक्ष करता चालू आहे आणि मोक्ष सुद्धा किरकोळ वाटतं, याचं कारण काय? आणि मोक्ष म्हणजे हरी वाचून सर्व सीने, मग याचा काय अर्थ लावायचा आपण? तसं ते वेगळं नाही. त्याचा समन्वय असा, एखादी सोन्याची विटी, आता 1 किलोची लई होईन गळ्यात घालायला, पण पावशेरची विटी आहे समजू आपण, सोन्याची. सोन्याची विटी पावशेर, काही माणूस चांगली असली तर गळ्यात घालू शकते नाही. पावशेरचं काय एवढं वजन नाही व्हायचं. सोन्याची तिच्या घरामध्ये पावशेरची सोन्याची विटी, मग ती वीट गळ्यात घालीन का? नाही ना, नाही घाल. तिचे अलंकार करून गळ्यात घालीन ती, मग तिला म्हणते आहे ना. तसं ती वीट म्हणजे मोक्ष. वीट, पण त्याच विटेचे अलंकार करून जर घातले तर मग तिला आनंद आहे. त्याच विटेच्या तसं त्या मोक्षाचं सुखच भेटतंय आम्हाला. कीर्तनातून भेटत आहे, दिंडीतून भेटतंय, भजनातून भेटतंय, चिंतनातून भेटतंय, श्रवणातून भेटतंय. तोच आनंद आहे, तोच आनंद आहे. पण भोगण्याकरता काय लागत? हे साधन लागत. त्याच्याकरता हे सगळे साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, हरिपाठात आनंद आहे, वारीत तो आनंद आहे. वेगळा आहे का तो आनंद? नाही. यथार्थ स्वरूपाचं त्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं आणि त्या आतला ज्यावेळेस आनंद अभिव्यक्त होतो, अरे तोच मोक्षाचा आनंद आहे. तो अलंकार पद्धतीनं भोगता येतो. म्हणून या अर्थानं महाराज तसं म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एका हरी वाचून त्यांना सर्व सीन वाटतो. काही काही अभंग असे असतात, उच्च अवस्थेचे असतात, संत त्या उच्च अवस्थेत गेलेले असतात, की वैराग्य असतं, परिश्रमेचं वैराग्य असतं. त्या वैराग्यामध्ये या गोष्टी एकदम तुच्छ वाटतात. लाथाडीला संसार म्हणतात, त्यांना काहीच वाटत नाही या गोष्टीचं. त्यांना फक्त एक देव सोडून काहीच आवडत नाही, काही आवडत नाही. एक धरीला चित्ती आणि रखमाई सतती, त्याच्या भजनात, त्याच्या आनंदात जो सुखी, जो सोहळा आहे तो कुठंच नाही म्हणले. या अर्थी महाराज म्हणतात, परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वात, हेचे ज्याचे धन चिंतन सदा हरीचे.
आता जो महात्मा परीक्षा कोण देतो काय साधवायला घ्या जो महात्मा एवढं पाठीमाग राजाला पाठवलेलं माग पाठवून देतो साधवायला घ्या का? म्हणजे त्यांना या सगळ्याच्या पलीकडचं जे खरं सुख आत्मसुख ते भेटलेलं आहे त्यांना, नाही का? या पद्धतीनं परमेष्ठी पदात तुच्छ मानिती सर्वदा हे चिजाचे धन, हे चरण फार महत्वाचं आहे. हे चिजाचे धन चिंतन सदा हरीचे. हेच धन आपल्याला कमवायचं आहे, त्याच्याकरताच आपलं एवढं चाललंय, नाही का? दिवसभर भगवंताचं भजन चिंतन केलं का आपला रोज बँकेत किती पैसे पडत आहेत. एक दिवस बँकच भरून जाईल ना पार. पुण्याची गणना कोण करेल? त्यावेळेला जागाच नाही राहायची ते बँकेत, इतकं धन होईल आपल्याला. हे चिजाचे धन चिंतन सदा हरीचे. आणि हे ज्याच्याकडे धन आहे ना, हे ज्याच्याकडे तो खरा श्रीमंत आहे बरं का. मग तो खरा श्रीमंत आहे. इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भौरोग, सार्वभौम राज्य त्याशी काही नाही काच. पाताळीचे अधिपत्य तो मानिती विपत्य, योग सिद्धी सार त्याशी वाटे असार. मोक्ष एवढे सुख सुख नव्हे ते दुःख तुका म्हणे हरिविन त्याशी वाटे अवघासीन. मोहराच्या संगी सुत नव्हे यागी जोगी, नाही तरी त्याचे भक्ष्य काय सांगावे ते साक्ष. स्वामीचे अंगी रूप नव्हे कोणा जोगी, तुका म्हणे खोडी देव म्हणे न भीती दडी. मोहरा हा एक जातीचा पदार्थ आहे म्हणी आहे मोहरा. त्याच गुंडाळून सूत आग्नेत टाकले असता जळत नाही. आता मोहरा पूर्वीच्या काळात होतेच ते, नाही का? हिरे माणिक मोहरा. त्याला जर दोरा गुंडाळला आणि आग्नेत टाकला तर जळत नाही असं मला सांगतात. आपण इथे काय मोहरा पाहिले नाही का? विजय झाल्यानंतर मोहरा द्यायचे ना. मग जसं काही बक्षीस दिलं जातं तसं त्याला जर दोरा गुंडाळला आणि अग्नी टाकला तर जळत नाही. एरवी ते सुद्धा अग्नीचे भक्ष्य, त्याला काही पुराव्याची गरज नाही ना. तसं जर ते अग्नीत टाकलं तर लगेच जळत, पण ते मोहऱ्याच्या संगतीमुळे जळत नाही. काय सांगायचंय महाराजांना याच्यातून? काय दृष्टांत सुचले असतील साधूला? अरे तसं पाहिलं तर एका झटक्यात जर तसा जोरा अग्नीत टाकून पाहिलं की दूर होतोय त्याचं भक्ष्य खाद्यच आहे ना त्याच्यावाला. आपला रोजचा अनुभव आहे ना तो. पण याला जर मोडळ जळत नाही म्हणजे काय असं अनुभव विशेष? दृष्टांत लक्षात आला का पुढचा आनंद सुटला ना. अग्नी काय सामान्य आहे का? नाही. अग्नीत काही टाका तुम्ही विश्वास करून टाकीते. पण ह्या मोहऱ्याच्या संगवाकी ते जळत नाही म्हणजे काय विशेष असं? स्वामी जो परमात्मा त्याचा आश्रय करून भक्त तदंगभूत झाला म्हणजे त्याचे रूप कालाधिकास नाश करण्याजोगे नसते. वा काय सिद्धांत, काय दृष्टांत आहे. असं काहीतरी ऐकलं का पोट भरत आहे. तृप्त होत तृप्त. तो धागा तो दोरा मोराच्या संगतीत. तसं तुकाराम महाराज म्हणतात आमचा स्वामी जो परमात्मा पांडुरंग, आमचा स्वामी जो समर्थ, स्वामी जो परमात्मा त्याचा आश्रय करून, द्वारानं आश्रय कोणाचा केला? मोऱ्याचा आश्रय केला. आपण आश्रय कोणाचा करून काय उपयोग होईल? मग जळू आपण. पण आपण त्याला सोडलं का जळायला समजायचं अग्नीत, नाही का? आपला धूर व्हायला किती टाइम लागेल बरं? पण जर आश्रय केला आपण
स्वामी जो परमात्मा त्याचा आश्रय करून भक्त तदंगभूत झाला, तद्रूप जर झाला, देव स्वरूप झाला, एकरूप झाला त्याच्या, मग त्याचे रूप कालाधिकास नाश करण्याजोगे नसते. काय भारी सांगितलंय हो. मग त्याचं स्वरूप कालाला नाश करता येतो का? नाही. अविनाशी करी आपुल्याशी लावी मना अतिशय करू. आपण फक्त काय करायचंय, आश्रय सोडायचा नाही त्याचा. त्याचा आश्रय सोडायचा नाही म्हणजे त्याच्या नामाचा आश्रय सोडायचा. आपला विषय हा फार गळी उतरला पाहिजे, नाही तर मग देवाला सोडायचं नाही. मग कसं नाही, त्याला कवळी घालून धरायचं का पंढरपूरला जाऊ, तसं नाही. आपल्याला उद्या त्याचं चिंतन करता आलं पाहिजे ना. त्याला सोडायचं नाही म्हणजे त्याचं नाम सोडायचं नाही. कारण आपल्याला संतांनी सांगितलं, नाम आणि देव वेगळा नाही. त्याचं नाम ते माझा प्राणी म्हणजे नामाचा आश्रय करायचा. नामाचं महात्म्य काय आता किती नाही का. कपिकुळ उद्धरली म्हणले, कपिकुळ उद्धरली, मुक्त केले राक्षस. त्याने आश्रय केला ना. पण वानराने आश्रय सोडला नाही रामावतारामध्ये. गण म्हणले, अरे म्हण एकदा मी रावणाचा आहे, सोडला त्यानं आश्रय? नाही ना. गंध माता प्रमाण कसे मग देह जाऊ आत्मा राहू. कपी कुळ उद्धरली, आपण आश्रय सोडला नाही म्हणून उद्धरलं ना. कपी कुळ उद्धरली, मुक्त केले राक्षसा. आश्रय महत्वाचा आहे. म्हणून स्वामी जो परमात्मा त्याचा आश्रय करून भक्त तदंगभूत झाला म्हणजे त्याचं रूप अर्थित जगा काळ खाया मी माथा दिला पाय. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ काही करो न शके ब, तुम्ही सांभाळिले संती. संतांनी सांगितलं ना, तुम्ही आता आश्रय सोडू नका म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, घोड्याच्या गळ्यात एक देव कोणाचे चिन्ह असले म्हणजे देवमणी घोडा असतो. देवमणी घोड्याला किती खोड्या असतात म्हणले? 72 खोड्या. 72 लईच खोड्या असतात घोड्याला. 72 70 आणि 2 72 खोड्या असतात घोड्या. मग घोडा घेणार सगळ्या खोडी पाहून घेतो ना. एखाद्याला घोडा घ्यायचा असला ते खोडे पाहून घ्यावं लागत आहे ना. पण जर एखादा घोडा देवमणी असला, देवमणी म्हणतात घोड्याला, लक्ष जर असला मग इतर बाकीच्या खोडी पाहिजे नाही त्याच्या, मग सगळे झाकून जातात. तस त्या घोड्याचं सुद्धा दृष्टांतच आहे. तसं जर आपण भगवंताचा आश्रय केला, आपल्याला किती जरी खोडी असल्या, वाल्याची खोडी पाहिल्या का? नाही, वाल्याच्या खोडी नाही पाहिल्या, फक्त त्याला त्याचा एक गुण पाहिला, हा नामस्मरण करतोय ना. जे काय महाराजांचे दृष्टांत आहे, विचार करण्यासारखे दृष्टांत आहे. मग त्या बाकीच्या खोडी झाकून गेल्या ना त्याच्यामुळं. एक गुण चांगला आहे ना. वाल्यानं एवढे मारले, त्याला शिक्षा नाही ना काही झाली. मग एक गुण चांगला आहे, तो भगवंताचा नामस्मरण करून राहिलाय. त्या नामस्मरणात जाणार आहे त्याचं पाप, म्हणजे सगळं झाकून गेलं ना त्याच्यावालं. तस स्वामी जो परमात्मा त्याचा आश्रय करावा आपण, हे महाराजांना सांगायचं अभंगातून. फारच गोड अभंग आहे.
मोहरीच्या संगे सुत नव्हे आगी जोगे. आता तशी किती वेळा अभंग वाचून गेलो असं आपण, पण असं गाईत काय काय होऊन जाते नाही. ऐकणारे असले तरच या गोष्टी ऐका. नाही तरी त्याचे भक्ष्य काय सांगणे ते साक्ष. हे दृष्टांत ऐकून होतो बरेच दिवसाचा, पण याचा सिद्धांत आज कळाला ध्रुवपदामध्ये. नाही तर हे बऱ्याच वेळा ऐकलं असं कीर्तनातून, अभंगातून, भजनातून हे प्रमाण. मोरीच्या संगे सुत नव्हे आगी जोगे. ऐका. नाहीतरी त्याचे भक्ष्य काय सांगणे, पण स्वामीच्या अंगी रूप नव्हे कोणा जोगे. का म्हणे खोडी देव म्हणी देती तडी. नामाचा आश्रय करावा म्हणजे आपल्याला तुकोबरायांचा निरोप कळाला. मज सवे नको चेष्टा नव्हे साळी काही कोष्टा. बैसे सोडून दिमाग जाय काळी करी मोग. येथे न सरी चार हे नानिक व्यापार. तुका म्हणे विष्णुदार रस जाणतो निरस. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे दुर्जना तू माझ्याची चेष्टा मस्करी करू नकोस, कारण साडी कोष्ट्याप्रमाणे मी हलकट नाही. कोणी दुर्जन त्रास देत असेल तुकाराम महाराजांना, मस्करी करणारे, चेष्टा करणारे, द्वेष करणारे हे प्रत्येक काळात असतातच. त्याचे तुकाराम महाराज सारखं बोळा सापडल्यावर तर मग काय मग नाही का. महाराज म्हणले, दुर्जना तू माझ्या संग चेष्टा मस्करी करू नको, कारण मी काय असा साडी कोष्ट्याप्रमाणे हलका नाही, हलकट नाही. अरे मोठेपणाची घमेंड दाखवून उगीच बैस व तसे करायचे नसेल तर आपले तोंड काळे करता. म्हणजे भांडून राहिले त्या दुर्जना संघ महाराज. दोन माणसं भांडत तसंच भांडून राहिले. काळा कर म्हणले तो तिकडे जाऊन. तुला मोठेपणाची घमेंड असले ना, येथे काही वेळेचा अथवा एखादा वाईट व्यवहार चालणार नाही. तर महाराज म्हणले, तुझं इथं काही चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास रस कशात आहे, निरस काय आहे ते जाणतो नाही का. आम्हाला माहिती आहे सार काय असार काय. आमच्याकडे विवेक आहे, आमच्याकडे वैराग्य आहे. आम्ही भगवंताचा आश्रय केलेला आहे. बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत नाही का. त्याच्यामुळे आमच्या पुढे काय नाही चालणार ते. आमची शक्ती काय हे तुला माहिती नाही नाही का. आम्ही विष्णुदास म्हणले का सगळं विष्णूचे दास म्हणल्यावर नाही का. आमच्यावर काही प्रसंग आला तर सुदर्शन सुटत असते तिकून. आम्हाला काहीच करावं लागत नाही का. आम्ही फक्त त्याच स्मरण केलं का तिकून लगेच चक्र सुटत. ते काय मग कोणाला हटत नाही मग चक्र म्हणल्यावरती काय. पण विष्णू दास आहे म्हणजे आम्ही. भावदेवाचे उचित भावतेची भगवंत. धन्य धन्य शुद्ध जाती संदेह कैसा ते चित्ती. बहुत पराडी देवावरी ते आवडी. तुका म्हणे हे रोकडे लाभा अधिकारी चोखडे. देवाचे भक्तीस भाव योग्य आहे. फार काय सांगावी. भाव हा देवे. वा वा. त्यांनी लिहून ठेवलं म्हणून बरं झालं नाही का. चिंतन करता करता काही म्हणजे भावात जातात. तो भाव प्रगट होतो, सात्विक भाव त्यांच्या अंतःकरणात. त्या भावाला देव म्हणलंय महाराजांनी नाही का. देव भावाच्या रूपानं प्रगट होतोय ना. देवाची भक्ती भावच योग्य आहे. भाव भाव बळी आकळी एरवी नाकळी. हे प्रमाणे भाव किती म्हणून फार काय सांगावे. भाव हाच देवे आणि भाव आतून प्रगट होतो. भाव काय कुठून येत नसतो. अंतःकरणातून प्रेम हे प्रगट होत असत भावाच्या रूपानं. शुद्ध भाव देखून या गाव सोन्यात उशीर न लागता. काय ते प्रमाण.
सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. हा मुष्टी पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. अजून त्याच्यामध्ये उशिरा ना लागत सांगता येईल का कोणाला काय आहे पुढं ते. गाव तर सोन्याचा केला आपण, अजून काय केलंय? जन्म वेगळा केला. हा ते महत्वाचं आहे आपल्याला. गाव सोन्याचं केलं हे तर सगळ्यालाच माहिती आहे, पण जन्म वेगळा केला हे महत्वाचं आहे ना. हा हे महत्वाचं आहे. जन्म वेगळा केला म्हणजे मुक्त करून टाकला त्याला. पुन्हा आता जन्म काय, जन्म वेगळा केला म्हणजे तो कृष्ण स्वरूपच करून टाकला आपल्यासारखा. हा काय पाहून केला? भाव. भाव. जन्म वेगळा केला. काय काय भारी प्रमाणे जन्म वेगळा केला. त्याला काही लय उशीर नाही लागला. देवाच्या भक्तीत भावच योग्य आहे. फार काय सांगावे, भाव हाच देवी. काय ज्या जाती शुद्ध असतील त्या धन्य आहेत, कारण त्यांचे चित्तात संशय जागाच नाही का. शुद्ध अंतःकरण, पवित्र अंतःकरण असलं का काय संशयाचं काय कामच काय आहे. चिंतन करणारा काही संशय येत नसतो. त्याला काही घेणं नाही तुमच्या लय अवघड परमार्थाचं कशाचं कशाचं काय. ए संतांनी सांगितलं ना, नामस्मरण करा. करायचं धोपाट नामस्मरण, सगळं प्राप्त होत. प्राप्त करायचं काय? तो आनंद प्राप्त करायचा आहे, तोच चिंतना त्यांना भेटतो. काय त्यांना बाकीचं लागत आहे तरी? त्यांना काय लय शास्त्र कोणाला पाहावं लागत आहे? गेल्या मुचकीत नाही इकडं तिकडं. हे खरा सांगा, ते खरा सांगा, ते खरा सांगा, ते खरा सांगा. लय दुकानं फिरून आलं ना, इथं चांगलं भेटेल का, तिथं चांगलं भेटेल. ज्याला काही घेणंच नाही ना, चोरी पाटीला काय घेणं? ज्या पाठीवर लय लिहिलं राहतं मग त्याच्यावर वाटत नाही चांगलं. तसं महाराज म्हणल्या, जे शुद्ध आहे एकदम शुद्ध अंतःकरण ते धन्य आहे. कारण त्यांच्या चित्तात संशयाला जागाच नाही ना. काही कारण नाही संशयाला काही संबंधच नाही ना. महात्म्यानं जे सांगितलं तीच काळ्या दगडावरची रेघ नाही का, आपला विषय. त्यांची देवावर इतकी प्रीती असते की ते त्याविषयी अतिशय अवघरी प्रेमळ असतात नाही का. काय देवावर प्रेम असतं संतांचं. काय असतं म्हणण्यापेक्षा सगळं प्रेमच देवावर असतं त्यांच्यावर. त्यांचा आवडता देव सगळ्यात जास्त त्यांना जीवापेक्षा देव आवडतो ना. किती देव आवडतो. बहु आवडसी जीवापासनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवापासनिया. सगळ्यांना जीव जास्त आवडत नाही. मला वाचवा म्हणतो, माझा जीव वाचला पाहिजे. पाय गेला चालेल पण माझा जीव वाचला पाहिजे म्हणतो. मला हात काढून घेतो पण मला माझा जीव वाचवा म्हणतो. तसं तरी मोठून देत नाही. मग आता म्हणतो पाय काढा ना हात काढा पण माझा जीव वाचवा म्हणतो. काय त्याला प्रिय आहे? सगळ्यात प्रत्येकाला जास्त जीव प्रिय आहे ना. महाराज म्हणले, बहु आवडसी जीवापासनिया, कानडिया विठोबा कानडिया. त्यांची देवावर इतकी प्रीती असते की ते त्याविषयी अति हवभरी प्रेम असते. हे प्रेम, हा भाव, ही भक्ती आतून प्रगट होतात. हे नातं आतलं नातं आहे. भगवंताचं आणि भक्ताचं हे जे नातं आहे ना, फार दिव्य नातं, फार नातं आहे. नातं जोडलं ना संतांनी देवाची,
मेरे तो गिरीधर गोपाळ दुसरा ना कोई. आईनं लहानपणापासून सांगितलं होतं ना, कृष्ण तुझं सगळे म्हणले. त्यांना ती वरात पाहिजे होती ना. तो नवरदेव आणि ते घोड्यावरचे ते. आता ते काय मीराबाई ना महालातून पाहिलं ना, आईला विचारले काय म्हणले. नवरदेव म्हणले ते, तिला काय माहिती नाही का, शुद्ध आहे ना ती. नवरदेव कुठे म्हणले मग तो कृष्ण आहे म्हणले. जे तिच्या चित्तामध्ये लहानपणापासूनच भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली होती ना. देह भावाच्या पलीकडचा विषय असतो हे प्रेम. हे देह बुद्धीचं प्रेम नाही. आपण ज्याला प्रेम म्हणतो ना, काय प्रेम आहे बघ यांच्यावाला, लग्न झालं त्याला काय प्रेम आहे यांच्यावाला नाही का. ते प्रेम आहे, पण देह भावावर आधारित प्रेम आहे. कधी कमी होईल आणि कधी जास्त होईल त्याची काही गॅरंटी देता येत नाही, नाही का. थोडं कमी जास्त झालं तर ते कमी जास्त होऊ शकतं. आणि इथं हे प्रेम काही कमी हो जास्त होत नाही. काय प्रेम नाही त्या गवळणींचं. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. काय प्रेम आहे. अरे म्हणजे नाथांनी वर्णन केलंय त्या प्रसंगाचं. त्या प्रसंगाचं वर्णन संतच करू जाणं, कारण ती त्यावेळेस होतीच. ती त्या भावात गेलेली, त्या लेव्हलला गेलेली. तो विषय वैखरीचा विषय नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की उघड आहे की देवाचा लाभ होण्याला वर सांगितलेले अधिकारी आहेत. कोणते. भक्ती भाव नाही का, त्याच्याकडे भाव आहे. सगळ्यात मोठं भांडवल असतं भावाचं. परमानंदामध्ये भाव शुद्ध पाहिजे. फक्त भाव तर प्रत्येकाकडे, पण शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध आहे ते धन्य म्हणले. आणि मग असे इतके देवावर प्रेम करणारे जे असतात ते काय हावभरीत झालेले असतात. प्रेम त्यांना सारखं तेच लागत. प्रेम असो कधी प्रेम असो, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम करावं देवावर नाही का, तो प्रेम करण्याचे योग्य आहे. बाकी तर करू नये असं नाही. त्याच्यात देव पाहून प्रेम करावं, काय अडचण नाही. पुंडलिकानं प्रेम आई वडिलांवर केलं, पण काय पाहून केलं. देव पाहून केलं ना. मग काय अडचण. सगळ्यामध्ये देव भरलेला या दृष्टीने केलं तर मग धोका होत नाही ना. मला यांच्या करता केलं पण मग काय मग बोंब मारायचीच पाळी काय मग शिमगा होणार एक दिवस नाही का. देवाची सेवा केली, देव म्हणून केली, देवाची सेवा म्हणून केली तर काही धोकाच नाही ना. असं आहे. आपल्याला फार पण व्यवहारी मंडळी आहोत, ग्रस्ती आहोत. हे जे आपलं चाललं हेच देवाची सेवा म्हणून करायची. काय मग किती सोपं परमार्थ नाही का. यांच्यावरच प्रेम करायचं, पण शुद्ध करायचं. यांच्यावरच प्रेम करायचं, फक्त शुद्ध करायचं. बाकी काय यांना टाकून आणि कुठं जाऊन ते कळत नसतं काही नाही का. आणि आचरण करून दाखवलं संतांनी. म्हणून आता झाला असेल बहुतेक टाइम. झाला टाइम. भावदेवाचे उचित भावतोची भगवंत धन्य धन्य शुद्ध जाती संदेह कैसा तिथे चित्ती बहुत बराडी देवावरी त्यावडी तुका म्हणे रोकडी लाभाधिकारी चोकडी धन्य धन्य शुद्ध जाती संदेह कैसा तिथे चित्ती. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.